शांतीचं काय चालू आहे शांतीचं काय तुम्हाला काय झालंय तुमचं नाव काय म्हणाला माझं नाव माया साने माया साने अरे साक्षात माया साने आहे काय करू आता मी दूध घेऊन देतो आप्पा आपण तळमजल्यावर राहतो तुम्हाला काय करायचंय तळमजल्यावरून मला जीव कसा काय जाणार कोंबड्यापणा भात करता तुम्ही आगाऊपणा अप्पा एवढ्या सगळी दूध कसं काय घेऊन अप्पा श्याम आपल्याला आता काहीतरी उपाय करायला हवा हे उपाय कुठला करतोय माया त्या हिने या बाईला बघितलं आणि हिने सांगितलं ना की वीज माया चाले तर श्याम माझं काय होईल रे अरे एक दिवस आयुष्यात फक्त एक दिवस मला चांगला गेला होता आता आयुष्यामध्ये बदलाचे आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढायला हवा मार्ग कुठला काढतोय आयडिया चांगली आहे काढा बघू आणि तू काय काय का तू माझा मुलगा आहेस म्हणूनच घाबरत राहतो माझ्याकडे म्हटले डॉक्टरांनी मला लवकर झोपायला सांगितलं मी जातो हे माझी झोप उडाली आहे आम्ही दोघं इथे महत्वाचं बोलतोय आणि तुम्ही खाली मुंडी घालून यश काय म्हणताय हे म्हणजे कसं झालं ते अगदी काय ते असं म्हणायचं तुम्हाला असंच म्हणायचं आम्हाला म्हटलं म्हणा तुम्हाला काय करायचंय तुम्ही अस्तित्वात कशा तुमचे आई वडील कुठे त्यांना माहिती आई वडील तू काय चौकशी करतोय वडिलांचं काय करेल ते बघ आधी माझ्या वडिलांचं काय करेल सांगू का नाही सांगणार जा तिला बसवलं तिला वाटलं सांगेल म्हणून कोकणाचं बरीच करणार माया साने तुम्ही अस्तित्वात आहात ही पहिली चूक असून असून तुम्ही आमच्या घरात आहात ही दुसरी चूक आणि तिसरी चूक म्हणजे सारखी सारखी डिस्टर्ब करते तुझा दोन चुका पुरेशा आहे तिला सांग गेट आउट चालती हो ग बाई गेट आउट एका दोन नाही कळलं चालती हो ग बाई सांगतो के या मुलीचं इंग्रजी कच्च दिसते नुसतं इंग्रजी मासिकातले फोटो काढते चालती हो ग चालती हो ग बाई अरे ही बाई काय दिब्रू गणून आली आहे काय एक अक्षर कळत नाहीये तिला मला वाटतं तिला तुझी भाषा समजत नाही असं तिच्याशी असं काय कर तू विपुल भाषेत बोलू बघ विपुल भाषेत मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेल मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेल आता माणूस पाठवतो विचार करतो विचार तुम्ही विचार करा की माझं काम करत बसते नाही पण माया साने तुम्ही माया साने असायला माझी हरकत नाही पण माझी हरकत आहे ना तुमची हरकत या घरात विचारताय कोण माझी हरकत कोणी विचारत नाही का हे बघा पालक ठेवा पालक हो हो काय सांगेल तुम्ही कोण कशा सगळं माझंच काम माया
माहिती हो माझ्या बहिणीचं नाव दिगंबर. पुढे बोला. आणि माझा पत्ता. आपण एकदा पाहिलंच का गोव्याला व्यक्ती अज्ञानी जायला तुम्हाला काय आम्हाला टीव्हीवर जायचंय सगळं काय सांगताय आणि कोण तो काय तुम्हाला बोललं दिगंबर चालेल त्याचा आमचा काय संबंध तुमच्या वडिलांचं नाव काय म्हणाला दिगंबर सामे. दिगंबर शाह काय दिगंबर हो अप्पा आई 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 आपल्याला दोघांना दिगंबर म्हणून फिरावं लागेल प्रसंग काय झोप कसले मारताय हो मी तुला सांगतो तर मी ना एम ए करणारी स्टुडंट आहे. एम ए कोणी करतं पुढे SSC ला त्रास होतो आणि माझा विषय आहे सायकोलॉजी. सारख्या कशी चालू मानसशास्त्र आणि मी ना इथे काही सायकिक केसेस स्टडी करण्यासाठी आले. आमच्याकडे आहे केस आहे नाही हो तुम्ही ते किती वेळ थांबणार हे सांगा आता अभ्यासाला किती वेळ लागतोय काय सांगते नाही. मी सांगतो ना आम्हाला 10-12 मिनिटं लागायची मला स्वतःला आठवतो मी राहिले 10-12 दिवस. अरे दिवस पप्पा आपला 10-12 एकाच दिवशी आणि 13 वेळेला आपण वनडे मॅच खेळायची मी बघतो काय ते हे घर माझं आहे या घरात यायची आणि तो तुला स्टडी का काय पडी तो घराची परवानगी तुम्हाला कुणी दिली माय गॉड हे घर तुमचं आहे. हो माझं आहे अहो मग ते काकासाहेब कुठे कुठे राहतात. काकासाहेबांनी पाठवली तुम्हाला हो ना. माझी नाही काय सांगायचं मेडिकल वेलकम वेलकम साहेब दूध क्लब मध्ये जाऊन तुमचे कपडे करून बघा काय काय धुणे करतो Youth club? अहो मी सुद्धा youth clubची member आहे. हो तुम्हाला ऐकू कसं काय येतं त्या दिवशी काकासाहेबच मला म्हणाले काय तू हफ्ते तितके दिवस आमच्याकडे राहा. आमच्या घरातील माणसं बरेच दिवस पुरतील स्टडी करायला. त्यांनी मला इथे राहायची फुल परमिशन दिली आहे. परमिशन दिली आहे गेलो थांब आता तुम्हाला जीव द्यायची परमिशन दे तू आता मला जीव द्यायची परमिशन दे आता मी जीव द्यायला जातो मी जातो रे मी जातो अरे मला थांबव हे बघा मला थांबून मला कंटाळा आलाय इकडे या तुम्हाला जीव द्यायचा ना घरातल्या घरात विष खाऊन द्या बाहेर जाऊन तुमचा विचार बदलला म्हणजे काय म्हणतात जातो का जाणार नाहीये हे बघ काय हमारे लोग पाहून येतो
ठरला. हा हा शांता. माझा पालखी पटेल करून टाकला तुम्ही. शांता काय शांता हे एकच नाव सुचलं तुम्हाला. किती गोड नाव आहे शांता. गोड नाव आहे अजून भेटला नाही. भेटल्यावर कळेल गोड नाव. हे नाव सांगा नाही दुसरं एखादं नाव ठरवा. हा दया. दया नाव मला फार आवडतं. दया कमाल आहे. दया नाव मलाही आवडतं. आवडतं ना बस मग आजपासून मी दया. हॅलो ठरलं. हो तुम्हाला कळलं. काय हो? माझं बोललो बोललो काय बोललो. तू नो दया बाबा तू नो दया. नाही मला दया नाव फार आवडतं. माय दया इज ऑलरेडी देअर बाबा. नाही, दयाच ठेवणार दया दया. ठेवा दया ठेवा. माझी कोणाला कधी दया येणार माझी नाव. म्हणजे काय. माझ्या प्रेयसीचं नाव सुद्धा दया आहे हो. तुम्हाला प्रियसी सुद्धा आहे. आणखी बरंच काही आहे. असल्या चौकशा करू नये. काठमार करून ठेवण्यातील कळावे नो असावा. आता तुम्ही दया म्हटल्यावर सगळंच काही आलं. तुला माझ्या मनात असं काही. आता माझी आई आहे ना ती तुमची ओळख तिला दया म्हणून करून देईल. मग ती तुमच्याकडे दया दृष्टीने बघेल. मग तुम्हाला माझी प्रेयसी म्हणून फिरावं लागेल. चालेल ना. हो पण हे सगळं नुसतंच म्हणायचं ना. अहो नुसतंच मारायचं. पण तुम्हाला चालेल ना नुसतंच मारायचं म्हणून. चालेल म्हणजे काय. मला की नाही गंमतच यायला लागली तुमच्या ह्या सगळ्या प्रकरणात. यायला लागली ना चावं. तर काही नाही आमच्याकडे कुठल्या गमतीच्या होती आहे सांगू नका. शांत आली शांत आली. माया साने केली. हा वा 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 क्या कॉंग्रॅच्युलेशन. साले आहे आज काम एक दिन जाना रे भाई. जाना रे भाई. काय झालंय. हे आनंदात असले की अशीच पैशाची हे काम काय. तुम्हाला रडण्यासारखं वाटतंय ना. त्यांचं घराणंच तसं. अप्पा हरी आमचं ठरलंय. काय ठरलं. आणि या घरात नव्हत्या हळूहळू जरा कळत होता. गंमत टंगत वाटायला लागली. श्याम हे असंच असतं रे बाबा असंच असतं. सुरुवातीला सगळी गंमत जम्मतच वाटती. पण नंतर मग माझ्यासारखं होतं. एक दिन जाना रे भाई. मेन स्विच ऑफ करून टाकला म्हणजे आता थेट प्रक्षेपण येणार नाही. तुम्ही काही त्या फॅमिली फोटोसाठी उद्या फोटो पाठवून द्या. कानाखाली बॅकअप करू का. पुढे तुमची आई ही माझी. आई अशी वळल्यावर अशी वळत होती. म्हणजे आता त्या वळणाचा हायवे होता. शांताबाई धोटे
या करमरकर बंगला बंगल्याला बंगले वाली ही तया होय. मला वाटलं नमस्कार कर. आत्ताच झाले. थोडा वेळापूर्वी ये. थांबणार असेल ना थोडा वेळ? थोड्या वेळ काय चांगली 10 वाजल्यावरती राहणार आहे आपल्याकडे. तुझं कीर्तन वाटतं तुमचं थोड्या तुझं काय लग्न बिग्न झालं की काय? आई तुला विचारल्याशिवाय मी लग्न करीन का? एक तरी दुसरी फक्त मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे. तू म्हणतोस तू लग्न केलेलं नाहीयेस. नाही ना. ही मुलगी 10-12 दिवस इथे राहण्या कशी आली? सहज म्हणजे सहज चक्कर मारायला आली होती. मी म्हटलं ठेवून घेऊया. राहिला घेऊन घेऊया. त्याची मातृभाषा तू काय मनावर येऊन नको ना. तुझा मुलगा तू. अगं म्हणजे मी म्हटलं 10-12 दिवस ठेवून घेऊया आपल्या घरी. पण कोणी म्हणाले नको. चांगले 30 दिवस ठेवून घ्या म्हणाले. 30 दिवस आणि समाज तिच्या आईवडील काय म्हणतील? हो दिगंबर काय म्हणेल? तुझ्या वडिलांना सांग ताबडतोब कपडे घालून मीटिंगला बोलवले. विचारते ना. हो मला आई वडिलांना सांगून आलीस का? आजकालच्या मुलींना आई वडिलांना सांगून देखील येत नाही. चला आपण सांगून आई वडील आता त्याला माहिती आवड्याची गंमत तिची आवड्याची गंमतच झाली. काय गंमत झाली? तिची आई वडील 15 दिवसापूर्वी मेले. छान वाटलं. आता तू मला काय करायचं?
साध्या इथं चला. अगं यांची 61 कधी